परंतु पोलिसांनी परवानगी नकारल्यामुळे आता डायरेक्ट आझाद मैदानला ती सर्व मंडळी पोहोचतायत। काँग्रेस पक्षातून पृथ्वीराज चव्हाणजी असतील, सर्व आमदार बंटी पाटील असतील, त्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड असतील आणि आमच्या पक्षातून पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब, संजय राऊतजी, अरविंद सावंत साहेब, विरोधी पक्ष नेते आणि आदित्यजी देखील या मोर्चामध्ये सहभागी होऊन कामगारांना आणि विशेषतः मोर्चा करणाऱ्या आंदोलनकारांना पण देखील मार्गदर्शन करून त्यांची मूलभूत जी मागणी आहे की मुंबईमध्ये आम्हाला घरं द्या, कारण एका बाजूला मुंबईमध्ये जागा नाही म्हणून घेऊन MMR रिजनची चर्चा सुरू केली गेली। आमचा सरकार असताना पनवेल, वसई, विरार, नवी मुंबई, ठाणा इथपर्यंत मुंबईची हद या ह्याच्यामध्ये देण्यात यावं म्हणून असा आम्ही सुतोवाच केला होता, निर्णय झाला होता। परंतु नवीन सरकारने येऊन आल्यानंतर शेडू आणि वांगी हे गावामध्ये म्हणजे नेरळच्या पायथ्याशाखाली असलेले ही गावामध्ये घरं देण्याचं, ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये देण्याचं काम केलेलं आहे। 15 लाखाचं घर आहे, 9.5 लाख रुपये भरा आणि बाकी गव्हर्नमेंट सबसिडी देईल म्हणून सांगतायत। त्याच बाजूला प्लॉटमध्ये जवळपास 11 लाख रुपयामध्ये याच घराची किंमत आहे। मग हे 15 लाख रुपये कोणासाठी आहेत? मग हे चड्डा बिल्डर कोणाचा आहेत? कोणाची याची लागेबंदी आहे? हा प्रश्न पण देखील सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि मुंबईमध्येच घरं मिळाली पाहिजे, कारण मुंबईत जागा नाही म्हणून तुम्ही एका बाजूला बोलता आणि दुसरा NDZ असेल, CRZ असेल, सॉल्ट प्लॅन्ट लँडचे जमिनी असेल, डेअरीचे लँड जे असेल, धारावीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली तुम्ही अडाणींच्या घशामध्ये घालता। मग तिकडे जर तुम्हाला द्यायला जागा आहेत, मग मुंबईतली जी स्वतंत्र चळवळीमधून सहभाग असलेला आणि संयुक्त महाराष्ट्राची म्हणजे बलिदान देणाऱ्या या गिरणी कामगारांना मुंबई बाहेर बेघर आम्ही होऊ देणार नाही, त्यासाठी हा लढा उभा केला। मी या अगोदरच सांगितलं, याच्याबद्दल बोललोय, पण एक गोष्ट नक्की आहे, त्यांचा मुद्दा योग्य आहे पण पद्धत चुकीची। नहीं, मेरी तो मांग है राज्य सरकार से कि उनको अभी बॉक्सिंग का ब्रांड एम्बेसडर बनाया जाए और नया ड्रेस कोड लागू कर उनको भी अभी रिंग में उतारना जाए, क्योंकि आज उन्होंने ये दिखा दिया कि मैं कितने अच्छी तरह से मारपीट कर सकता हूं। दुर्दैव की बात है कि जो मुद्दा था वो रास था, लेकिन जिस पद्धति से जो करने का काम किया गया, मुझे लगता है अब यही है कि सब उनको पता है कि कोई कौन सा माई का लाल पैदा हो गया जो मेरे पे कार्रवाई करेगा, ये भूमिका उनकी है। एका व्यक्तीला गाडीने उडवलं आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। नाही, ती काल ऍक्सिडेंट झाली का काय घडलं हे ह्याच्यातली माहिती मला प्राप्त झाली नाही। मी वर्तमानपत्रामध्ये आणि TV चॅनलमध्ये पाहिलेलं आहे, ह्याच्यात अधिकची माहिती घेतल्यानंतरच बोलणं उचित होईल। चला, मग एक गोष्ट तरी नक्की झाली की संजय गायकवाड राजन विचारांच्या विचारांनी चाललेले, हे तरी त्यांनी जाहीर मान्य करावं। त्यांनी असं म्हटलं की जर माझ्या जीवाशी कोण खेळ असेल तर मी शिवसेना स्टाईल। हो, चांगली गोष्ट आहे। म्हणजे आता सत्ताधारी या भूमिकेतून आलेले आहेत। काल परवापर्यंत ते सांगत होते की स्वतः ठाकरे ब्रँडच राहिलेलं नाही आणि आता ते त्या स्टाईलनी काम करायला लागलेले आहेत, तर मला वाटतं आता बदल झालेला दिसतोय दोन